नमस्कार मंडळी. तर काही दिवसांपूर्वी मी प्रॉन्स थ्रेडची रेसिपी अपलोड केली होती आणि बऱ्याच जणांनी कमेंट केली की तुम्ही हे थ्रेड कसे तयार केले ते. तर त्याचीच मी आता तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. तर मी इथे 2 वाटीच्या प्रमाणात मैदा घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया. आता थोडं थोडं पाणी घालून हे कणिक आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला हे थ्रेड खुसखुशीत हवे असतील तर तुम्ही हे कणिक मळताना 1 चमचा तेल घ्या. अशा प्रकारे आपल्याला हे कणिक एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे. आणि एकदा याचा गोळा तयार झाला की ह्या कणिकला कॉटनच्या कापडाने झाकून ठेवूया किंवा तुम्ही यावर झाकण देखील देऊ शकता. इकडे आपला अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही कणिक बघू शकता थोडासा मऊसूत पडलेला आहे. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करूया आणि पुरीच्या आकाराप्रमाणे ह्याची आपण छोटी पोळी लाटून घेऊया. आता त्यावर थोडं तेल घालूया. हे तेल आपण त्या पोळीवर पसरवून घेऊया. नंतर त्यावर दुसरी पोळी ठेवूया. अशाच पद्धतीने आपल्याला 3 पोळ्या एकावर एक ठेवून द्यायचं आहे आणि थोडं पीठ लावून ही पोळी पातळ होईपर्यंत लाटून घेऊया. इकडे आपली पोळी लाटून झालेली आहे. आता एकीकडे आपण तवा गरम करून घेऊया आणि त्यावर ही पोळी अडकच्ची शिजवून घेऊया. ह्या पोळीचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली की आपण लगेच उलटून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ही पोळी तुम्ही शिजवाल तेव्हा गॅस पूर्णपणे मंद असला पाहिजे आणि तवा कडकडीत गरम नसावा. आता या पोळ्यांच्या घड्या आपण उघडून बघूया. हाताला सोसेल एवढी गरम असावी. जर तुम्ही ह्याच पोळ्या जरा जाडसर ठेवल्या तर ह्या अलगद निघतात, पण जर पातळ असतील तर थोडा वेळ लागतो. तुम्ही इकडे बघू शकता एकदम पातळ कागदासारख्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. एवढ्या ट्रान्सपरंट आहेत की माझा हात देखील यामधून दिसतोय. हेच थ्रेड जर तुम्ही आयताकार कापलेत तर तुम्ही चीजवाले समोसे देखील ह्यापासून बनवू शकता. आता या पोळ्या आपण रोल करून घेऊया. नॉर्मली रोल करून घेतलं तरीसुद्धा चालेल, घट्टसर करायची काहीच गरज नाही. आता दोन्ही बाजूचे आपण टोक कापून घेऊया. आता तयार केलेल्या रोलचे आपण छोटे छोटे स्लाइस करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. हे थ्रेड तुम्ही असेच फ्राय केले ना तरीसुद्धा छान कुरकुरीत लागतात. आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही हे थ्रेड पनीरसोबत सुद्धा ट्राय करू शकता. आता हे कापलेले रोल आपण ओपन करून घेऊया. इकडे आपले थ्रेड तयार झालेले आहेत. एकदम सोपी पद्धत आहे आणि सहजच कोणीही बनवू शकतं. आणि जेव्हा तुम्ही हे फ्राय कराल तर तेल आपलं गरम असलं पाहिजे. नंतर तुम्ही गॅस स्लो किंवा मीडियम ठेवू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.